महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप शनिवारी म्हणजे काल झालं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याचंच आज दिवसभर सेलिब्रेशन सुद्धा झालं. पण मंडळी, एक प्रश्न सुटला म्हणून आव्हानं संपली असं नाहीये. महायुती सरकारच्या समोर आणखी एक आव्हान उभं ठाकलंय. कोणतं आणि त्यातून काय काय संघर्ष होऊ शकतो ते आपण या खास रिपोर्टमधून पाहूया. पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं अशी आमची मागणी कायम राहणार. मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. हे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळावं. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे. मंडळी, हे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरचं पुढचं आव्हान. शनिवारीच खाते वाटपाचा सस्पेन्स संपला आणि सुरू झाला पालकमंत्री पदाचा संघर्ष. पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं. शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे. हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळावं. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की यात संघर्ष कसला, तर त्याचं काय मंडळी, आत्ताच्या मंत्रिमंडळात काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 मंत्री आहेत. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की त्यात नवल काय, तर मंडळी, हे 4 मंत्री जर एकाच पक्षाचे असते तर कदाचित जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा संघर्ष नसता. पण एकाच जिल्ह्यातून महायुतीतले 2 किंवा 3ही पक्षाचे मंत्री असतील तर संघर्षाची सर्वाधिक शक्यता आहे. आता नाशिकचंच उदाहरण घ्या. इथे भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादीचेच माणिकराव कोकाटे असे 3ही पक्षांचे मंत्री आहेत. आता मग पालकमंत्री कोण होणार, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीच त्याचं उत्तर दिलंय. आमचा दावा तर आहेच. मुळात आम्ही 7 लोक आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. भारतीय जनता पक्षाचे 5च आहेत आणि शिंदे साहेबांचे 2 आहेत. म्हणजे एकूण 15 पैकी 14 आमदार आमचे आहेत. त्यामुळे 14 पैकी 7 आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे ते पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं अशी आमची मागणी कायम राहणार. नाशिकमध्ये दादांच्या मंत्र्यानं दावा ठोकला, तर रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांनी दावा ठोकलाय. आता या दोन्ही जिल्ह्यांमधले दावेदार पहा. जिल्हा रायगड, इथे राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे. मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमध्ये हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे. किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. आता जरा पुण्यात जाऊया. इथे अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये एंट्री घेत असतानाच पुण्याच्या पालकमंत्री पदावरून किती दबाव टाकला होता. पालकमंत्री बदलला की जिल्ह्याचं राजकारण फिरतं हेही पुण्यातच दिसून आलंय. त्यामुळे आत्ताही असंच होईल का असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा पुण्यातील भाजपचे 2 मंत्री काय उत्तर देतात तेही ऐका. पण शेवटी असं आहे ना की ज्यावेळेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो, 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे, अनुभवाप्रमाणे खाती देणं, असं एक सोपा विषय नाहीये. दोघांचंही कार्यकाळ बघितलाय तुम्ही, म्हणजे अर्थात तुम्ही 4 वेळा आमदार राहिला तर दोघांचाही कार्यकाळ बघितलाय, म्हणून कोण पालकमंत्री म्हणून तुम्हाला आवडेल? नाही, आवडण्याचा काही प्रश्न नाही. कोणी आलं तरी निश्चितपणे कुणाबरोबरही चांगलं काम करायची माझी तयारी पण आहे. आणि नुसती तयारी नाही तर चांगलं एकमेकांशी आमची कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. अजितदादांच्या आधी चंद्रकांत दादांकडेच पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे आत्ताही त्यांचं नाव शर्यतीत असेलही. म्हणूनच की काय, चंद्रकांत दादांनी आणखी एक वक्तव्य केलं. पण शेवटी असं आहे ना की ज्यावेळेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो, 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे, अनुभवाप्रमाणे खाती देणं, मग त्या जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी 4 मंत्री झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात 4 झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात 4 झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं, मग उरलेल्या 3घांचं काय, असं एक सोपा विषय नाहीये.
पण मला असं वाटतं की खाती वाटप झालं आता पालकमंत्रीपद पुण्यात तर 2च जागा आहेत. पुण्यात काय अडचण आहे? माझं नेहमीचं उत्तर ठरलेलं आहे, संघटना जे सांगेल ते करू. आणखी कोणकोणत्या जिल्ह्यात हा संघर्ष होऊ शकतो आणि किती दावेदार आहेत तेही पाहूया. ठाण्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे गणेश नाईक, जळगावात शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे संजय सावकारे, बीड जिल्ह्यात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, यवतमाळमध्ये भाजपचे अशोक उईके, शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, तर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांच्यात पालकमंत्री पदासाठी संघर्ष होऊ शकतो. असं असलं तरी अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय पालकमंत्री वाटप होईल, कारण अनेक जिल्हे असे आहेत जिथून एकच किंवा 2 मंत्री आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या त्रिमूर्तीनं लोकसभेच्या पराभवानंतर स्लो अँड स्टेडी विन द रेस हाच मूलमंत्र अवलंबल्याचं दिसून आलंय. मित्रपक्षांमधून संघर्ष कितीही मोठा असला तरी तो जग जाहीर होणार नाही याचीच काळजी घेतली गेली आहे. त्यामुळे लोकसभेत सपाटून मार खाणारी महायुती ऐतिहासिक विजयासह विधानसभेत परतली आणि त्यातही जागा वाटप ते मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आणि आताही पालकमंत्र्यांच्या निवडीतही बहुतेक हाच फॉर्म्युला असू शकतो. शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.